हे बघा मॅडम, आता जे तुमचे केजी वाले प्रोडक्ट आहेत ना ते तुम्हाला ग्रॅम मध्ये पॉइंट मध्ये टाकायचे असं अर्धा किलो पाव किलो ग्रॅम मध्ये. तो प्रोडक्ट सिलेक्ट करायचा, F3 मारायचं एडिट साठी. इथे ऑप्शन आहे बघा डेसिमल, हा ऑप्शन नो आहे. त्या पर्टिक्युलर प्रोडक्टला इथे ऑप्शन यस करायचं. डेसिमल म्हणजे काय, 0.5 ग्रॅम मध्ये 500 मध्ये तुम्हाला विचारणार. ओके, यस करायचा, पेज डाऊन किंवा कंट्रोल डब्ल्यू मारून इन्व्हेंटरी सेव्ह करायचं. बस एवढंच काम आहे. आता सपोज तुम्हाला याच्यामध्ये अर्धा किलो सेल करायचं आहे, तुम्ही क्वांटिटी टाकताना बघा 0.500 टाकायचं, 0.500 तर तुम्ही ग्रॅमेज प्रमाणे अर्धा किलोचे 65 रुपये आले बघा तुमचे. समजा 200 ग्रॅम टाकायचं. हो, 0.200 ग्रॅम, 200 टाका, 26 रुपये आले. सांगितलं नाही बघा, इथे F3 मारायचं, इथे डेसिमल ऑप्शन असतो बघा. डेसिमल ऑप्शन फक्त यस करायचं आहे त्या पर्टिक्युलर प्रोडक्टला. केजी एवढंच आहे. तुम्ही ह्याबद्दल मला कधीही विचारलेलं नाही आहे. हा विषय सिंपल प्रॉब्लेम काहीच नाही. ऑप्शन फक्त सांगायचं होतं. आता हे बघा, इथे F3 मारायचं केजी वाल्या प्रोडक्टला आणि इथे डेसिमल ऑप्शन आहे यस करायचं. जे पीसेस आहेत ते रेट इंटू पीस प्रमाणे आउट होणार. ज्या प्रोडक्टला तुम्ही डेसिमल ऑन कराल त्यांचं फक्त तुम्हाला पॉइंट मध्ये क्वांटिटी विचारणार. इथे यस करायचं, पेज डाऊन मारून सेव्ह करायचं. ना आता किती आहे, 84 केजी आहे. हो, 5 पीसेस समजा घेतले त्यांनी. पीसेसचा विषय ना, आता तुम्ही ग्रॅम मध्ये टाकावं लागणार तुम्हाला केजी मध्ये. मग 5 पीसेस तुमचं 1.5 किलो भरेल, 2 किलो पर्यंत भरेल की अर्धा किलो. ते ह्याच्यातच डेसिमल तुम्हाला हे करावं लागणार. पीसेसचा विषय नाही होणार. सपोज तुम्हाला आता सपोज 250 ग्रॅम पाहिजे, 0.250 नाही तर नुसते 200 टाकलं 200 किलो होत झाला. हा, मग परत मला त्यांना जीव द्यायची पाहिजे. ओके, हे समजलं क्वांटिटी. हे बघा 500 ग्रॅम, 200 ग्रॅम, 250. आणि जर तो ओनली 10-15 असेल, 0.010-15 टाकू तर ते परत हिशोब चुकतो तुमचं. ओके, याच्यात काही डाऊट नाही ना? हो. ओके, इथे पण तुमचं तसंच येणार. क्वांटिटी हे डेसिमल तुम्हाला वाढवून देतो, तुमचे 500 किंवा 200 त्याप्रमाणे येते. ओके, इथे तर बरोबर येतं बघा. टोटल 700 किंवा 250 केजी किंवा ग्राम असेल त्याप्रमाणे येईल तुमचं. ओके, हे समजलं? हॅलो.